नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सध्या जी सिरियल सगळीकडे गाजते सन मराठीवर ती म्हणजे आपली कॉन्स्टेबल मंजू आणि त्याचे सत्य आणि मंजू आज आपल्या सोबत आहेत। म्हणजे नवरदेव आणि नवरी एकदम सजून आपल्या समोर उभे आहेत। खूप छान दिसताय, गोड दिसते जोडी तुमची। कसं वाटतंय या लुक मध्ये आल्यावर? लुक पर्सनली मला खूप आवडलेला आहे। मराठमोळा लुक केलाय आम्ही, प्रॉपर मराठमोळे दागिने घातलेत, हेअरस्टाईल मराठमोळी केली आहे। तर मला माझ्या स्वतःच्या लग्नात असं करायचं होतं पण त्यावेळेस घडलं नाही, पण आता मी खूप खुश आहे आणि पर्सनलाइज्ड करून घेतलेत, मॅचिंग म्हणजे कॉन्ट्रास्ट वगैरे, आणि माझा ब्लाऊजही पर्सनलाइज करून घेतलाय, बघू शकता तुम्ही। काय लिहिलं एकदा तुझ्या तोंडून? सत्याची, सॉरी बघताय का? रेडी? सत्याची कारभारीण असं लिहिले। येस, तू काय सांगशील तुझ्या लुक बद्दल? काय कसं वाटतं? एकदम नवरदेव सजला, एटीत उभा आहे आणि असा ऑरा दिसतोय तुझ्यात तो। थँक्यू सो मच। पहिला तर मलाही खूप लुक आवडला, मोनाचाही लुक आवडला, माझाही लुक आवडला, आणि जो कलर कॉन्ट्रास्ट यूज केला आहे की जशी तिला ही गोल्डन ओढणी दिलेली आहे आणि मला गोल्डन अटायर आहे आणि तिच्या साडीनुसार हा मला शेला दिलेला आहे ग्रीन कलरचा। सो खूप छान लुक केला आहे, सगळ्यांनी मेहनत घेतली आहे खूप, सो त्यांच्यामुळे आम्ही छान दिसतोय। येस, ह्या लुक मधलं असं स्पेशल काय आहे जे तुम्हाला आवडलं? तू सांग आणि तू एकदा सांग जे स्पेशल आहे। बाय, हे खूप छान दिसतंय, क्यूट आहे असं काहीतरी। मला साज खूप आवडतो आणि हा खूप आवडलेला हा एक दागिना असा आहे जो मला पर्सनली खूप आवडतो। हा, साज आणि नथ ही खूप आवडली मला। तुला काय तुझ्या लुक मधलं आवडलं? त्या मला सगळंच आवडलंय माझ्या लुक मधलं, म्हणजे धोतर स्पेशली आवडलं, कारण उन्हाळ्यात साताऱ्याच्या आम्ही शूट करतो आणि धोतर इज व्हेरी मच कम्फर्टेबल अँड लाईक एअर कंडिशनर, सो इट फील्स गुड, इट फील्स सेक्सी, इट्स रियालिटी। येस, नक्कीच खूप छान दिसतंय। तर तुमची आधीपासून मैत्री आहे आणि मैत्रीनंतर आता कॅरेक्टर एक दोन्ही पण प्रमुख भूमिकेत तुम्ही सादर करताय, तर अशा एकमेकांना काही टिप्स देणं आणि आत्ता एक नवरी आणि नवरदेवाच्या साईडला काय फिलिंग्स आहेत ह्या दोघांच्या? ॲक्च्युली खूप हेल्पफुल यासाठी होतं, कारण बऱ्याचदा काय होतं की आपण नवीन कलाकारांबरोबर काम करतो तेव्हा केमिस्ट्री जुळायला वेळ लागतो आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी होतात। आम्ही आधीपासून जो मित्र होतो त्यामुळं ती जी आमची केमिस्ट्री आहे ती प्रत्येक वेळी कॅरेक्टर्समध्ये दिसते आणि जे आमचे सीन असतात ते अजून छान वर्क होतात, आमचा कम्फर्ट त्यातून दिसून येतो, सो छान वाटतंय खूप। येस, तू काय सांगशील? सेम, आणि आम्हाला काम करताना खूप मजा येते। आम्ही मजेत काम करतो, सिरियस कधीच नसतो, लिटरली कधीच नसतो आम्ही सिरियस, मजेत सगळं काम होऊन जातं आमचं। येस, आता लग्न सोहळा म्हटल्यावर असं पहिलंच फटक्यात काय आठवतं तुम्हाला? लग्न सोहळा म्हटल्यावर पहिल्यांदा हे डोळ्यासमोर येतं आणि तू तर तो एक अनुभव घेतलायस, त्यामुळे मी तुला स्पेशल विचारेन आणि देन तूही आठव की तुला काय वाटतं? लग्न, मला जेवण आठवत आहे की काय खायला मिळेल आज। हो, मी खूप फूडी आहे आणि मला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात, त्यामुळे लग्न म्हणलं की लग्नात आधी काय मेन्यू काय असणार आहे हा विचार माझ्या डोक्यात येतो। तू काय सांगशील? लग्न सोहळा म्हटल्यावर तुला काय इमॅजिन होतं किंवा काय पटकन डोळ्यासमोर येतं? मला पर्सनली मला माझ्या दीदीचं लग्न आठवतं, कारण मी ते अटेंड करू शकलो नव्हतो। मी यंटम नावाची एक फिल्म केली होती आणि मी त्याचं शूट करत होतो आणि मी बिझी होतो आणि माझ्या दीदीचं, माझ्या सख्या बहिणीचं लग्न मी मिस केलं, सो ती खंत आहे माझ्या मनात, पण ठीक आहे, आपल्या कामासाठी आपल्याला गोष्टी कराव्या लागतात, पण लग्न म्हणलं की मला दीदीचं लग्न आठवतं। येस, आणि एक पार्टनर म्हणून, जोडीदार म्हणून तुझ्या अशा काय अपेक्षा आहेत की तुझ्या नवरीत बघतोस? काय सांगशील? तुला कशी हवी आहे किंवा कशी असावी असं वाटतंय? अपेक्षा अशा काही नाही आहेत, पण तरी असतं काहीतरी, एक असतं, समजून घेणारे असावे मला असं वाटतं, कारण मी खूप आय एम व्हेरी मेसी पर्सन विथ लॉट्स ऑफ मूड स्विंग्स, विथ लॉट्स ऑफ नखराज, आणि नॉर्मली मुलींचे जास्त नखरे असतात आणि मग मुलगा ते सगळे नखरे झेलतो, पण माझ्या बाबतीत उलट आहे, मी खूप नखरे करणारा मुलगा आहे आणि त्यामुळं तिनं मला जास्त सांभाळून घेणारी असावी असं मला वाटतं। येस, नक्कीच, गॉड ब्लेस, होईल ते सगळंच पूर्ण। आणि मी असं ऐकलं की तुझे आउट ऑफ असतात वडील, तर आणि ते सिरियल आवर्जून बघत असतात। आम्ही खूप किस्से ऐकलेत की जेलमध्ये अगदी जे आपले असतात त्यांना सुद्धा तुमचं सिरियल आवर्जून बघण्यासाठी ते हट्ट करत असतात आणि ही खरंच पोचपावती असते आपल्या कामाची। तर काय सांगाल तू तुझ्या वडिलांना? आणि आता तर ह्या वेळात त्यांना दिसणार आहेस, तर काय फोटो वगैरे पाठवण्यात आलाय की कसं काय?
अजून तरी फोटो पाठवलेला नाही आहे, पण ते रोज आवर्जून मालिका बघतात आणि ते ओमनला असतात दुबईमध्ये आणि रोज मालिका बघतात आणि रोज मला अपडेट देतात ते की अरे आज हे झालं आणि हे असं झालं, हे छान झालं, हे असं झालं, की काही इम्प्रूव्हमेंट असतील तर ह्या सगळ्या गोष्टींवर बोलतात. आणि मग आणि एक जसं तुम्ही म्हणाला की एक कॉन्स्टेबल मॅडम आम्हाला सेटवर भेटायला आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या जेलचं डिपार्टमेंट सांभाळतात, महिला जेल आहे ते, आणि तिथं टी व्ही असतो त्यांना बघायला. तर त्या ज्या जेलमध्ये महिला आहेत त्या 8 वाजायच्या आधीच त्यांना रिक्वेस्ट करायला लागतात की त्यांच्या मागे लागतात लिटरली की सन मराठी लावा, आम्हाला कॉन्स्टेबल म्हणजे बघायचं आहे. आणि हे खूप मला ऐकल्यावर मला असं झालं की अरे खूप ग्रेटफुल फील झालं की आपली मालिका एवढ्या लोकांपर्यंत पोचतीये, त्यांना ती आवडतीये, ते आम्हाला ॲक्सेप्ट करतायत. यापेक्षा अजून जास्त काय हवं. येस, नक्कीच हे कायम तुमच्या सोबतच राहील. आता एकदम लग्न वेशात तयार आहे नवरी नवरा म्हटल्यावर उखाणा तर झालाच पाहिजे, त्यामुळे दोघांकडनं एक एक उखाणा जाता जाता आपल्याला नक्की आवडेल ऐकायला. मी आधी घेतो. येस, माझा एक पाठ उखाणा आहे, तोच घेतो. कितीही कारस्थानं करू देत मम्मी आणि आत्या, कार्यक्रम फिक्स करणार वाघमाऱ्यांचा सत्या. येस, वाव, खूप छान. कार्यक्रम फिक्स. मंगलाष्टकांच्या सुरात होणार अक्षदांचा वर्षाव, कॉन्स्टेबल मंजूच्या बेडीत अडकणार सत्यजितराव. वा वा वा, फायनली सत्याची शिकार झालेली आहे आणि आता पुढे सगळ्या एपिसोडसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप एपिसोड होत राहूत आणि आम्हाला असे इंटरव्ह्यू तुमचे म्हणजे करण्यात मजा येईल अजून. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.